नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 75% पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तर पहा मित्रांनो, या 34 जिल्ह्यात 75% पीक विमा DBTद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा होणार याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मित्रांनो, आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा मित्रांनो, या 34 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप सुरू. शेतकरी बांधवांना आज आपल्यासाठी एक महत्त्वाची आणि आशादायक बातमी आहे. पीक विम्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. आता वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना वर्षभराच्या कष्टांची योग्य मदत मिळवण्यासाठी पीक विमा योजना एक महत्त्वाचं पाऊल आहे. काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी होत्या, कारण त्यांनी केलेल्या अर्जावर अपेक्षित तो निर्णय येत नव्हता. परंतु आता शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. चला आज आपण त्याविषयी सविस्तर माहिती घेऊ. या पीक विमा योजनेचा लाभ कसा आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळेल, तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. तर पहा, महाराष्ट्र राज्य सरकारने 34 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा मिळवण्यासाठी मंजुरी दिली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना विविध कंपन्यांमार्फत फायनान्स उपलब्ध होणार आहे. राज्य सरकारने पंचायत समितीच्या माध्यमातून योजनेस मंजुरी दिली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना योग्य वेळी मदत मिळू शकते. यापूर्वी अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत मिळत नव्हती. त्यांचे नुकसान राज्य सरकारने भरून काढले नाही. आता सरकारने पीक विम्याच्या वितरणाचे कार्य प्रारंभ केला आहे. विविध जिल्ह्यांमधून शेतकऱ्यांना अधिकृतपणे पीक विम्याचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू केली आहे. 9 कंपन्यांद्वारे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात DBT मार्फत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर माध्यमातून केले जाणार आहे. तर मित्रांनो, आता शेतकऱ्यांना किती रक्कम मिळेल, तर पहा, हेक्टरी 12,500 ते 40,000 रुपयापर्यंत शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेल्या पीक विमा योजनेसाठी हेक्टरी 12,500 ते 40,000 पर्यंत रक्कम मिळू शकते. ही रक्कम शेतकऱ्यांच्या पिकाच्या प्रकारावर, पिकाच्या नुकसानाच्या प्रमाणावर आणि इतर घटकांवर आधारित आहे. पीक विमा योजना पद्धतशीरपणे विविध टप्प्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक शेतकऱ्याची कागदपत्रे आणि नुकसान पाहणी नोंदवून त्यावर आधारित अधिकृत निर्णय घेण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना 100% नुकसान भरपाई मिळेल असं नाही, पण जास्तीत जास्त रक्कम देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. 25% अग्रिम मंजुरी मिळालेल्या शेतकऱ्यांना बाकीच्या रकमेची वाट पाहावी लागेल. 25% अग्रिम मंजूर असलेल्या जिल्ह्यांची यादी पहा. सध्या महाराष्ट्रात 5 जिल्हे 25% अग्रिम मंजुरीसाठी पात्र ठरले आहेत. त्यामध्ये परभणी, नांदेड, हिंगोली, धाराशिव आणि सांगली जिल्हे समाविष्ट आहेत. या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचा लाभ 25% अग्रिम मान्य करण्यात आला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना मदत मिळवण्यासाठी काही महत्त्वाची प्रक्रिया पार करावी लागेल. तपासणी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांचे पीक आणि नुकसान पाहणी अहवाल आधारावर रक्कम मंजूर केली जाणार आहे. आता DBTद्वारे पीक विमा रक्कम प्राप्त करण्यासाठी काय आवश्यक आहे, तर पहा, शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. DBTद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा केली जाणार आहे. यासाठी काही अटी आहेत. शेतकऱ्यांच्या खात्याला आधार कार्ड जोडलेले असणे आवश्यक आहे. तसेच आधार कार्डच्या KYC प्रक्रियेची पूर्तता झाली पाहिजे. हे 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जर आधार कार्ड खात्याला लिंक नसेल किंवा KYC पूर्ण झाली नसेल, तर शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये रक्कम मिळण्यासाठी अडचण येऊ शकते. यामुळे शेतकऱ्यांना लवकरच पैसे मिळवता येण्यासाठी सर्व कागदपत्रे योग्य असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, आधार कार्ड लिंक करा आणि KYC पूर्ण करा. तर पहा, शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण सूचना आहे. पीक विमा रक्कम DBTद्वारे तुमच्या खात्यामध्ये प्राप्त करू शकता, पण यासाठी आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे आणि KYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. याशिवाय तुम्ही तुमचा बँक खाता आणि आधार कार्ड यांचे सुसंगत कागदपत्र तयार ठेवा. यामुळे तुम्हाला पीक विमा रक्कम प्राप्त होण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.